नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. रायगड जिल्ह्यातील पेण पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदांची निवडणूक शांततेत पार पडली. सभापतीपदी स्मिता प्रमोद पाटील तर उपसभापतीपदी संजय डंगर यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तसंच प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी स्मिता प्रमोद पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची एकमतानं निवड घोषित करण्यात आली. तर उपसभापती पदासाठी संजय डंगर यांचीही बिनविरोध निवड झाली. पेण पंचायत समितीवर भाजपचे 8 सदस्य निवडून आल्यामुळे या ठिकाणी भाजपनं सत्ता प्रस्थापित केली. यावेळी राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा निलिमा पाटील तसंच पेण नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. नवनिर्वाचित सभापती स्मिता पाटील यांनी बोलताना वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या संधीचा उपयोग हा सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. या प्रसंगी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज खरंच आनंदाचा दिवस आहे. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीच्या माध्यमातून आज येथे सभापती आणि उपसभापती याची निवड झालेली आहे. भारतीय जनता पार्टीचं आज पेण पंचायत समितीमध्ये कमळ फुललेलं आहे, त्यामुळे ती एक आनंदाची बाब आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे दमदार नेतृत्व असणारे फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादानं या राज्यामध्ये अनेक कार्यकर्ते काम करत असतात. परंतु पेण तालुक्यामध्ये आदरणीय खासदार धैर्यशील दादा पाटील, आदरणीय आमदार रविशेठ पाटील साहेब आणि आमचे या रायगड जिल्ह्याचे प्रमुख धारप साहेब यांच्या मार्गदर्शनाने येथील कार्यकर्ते काम करत असतात. आणि आमच्या सर्व पक्षाच्या जबाबदारीनं ही जनतेने आमच्यावर दिलेली एक जबाबदारी आहे आणि जनतेचे प्रश्न आणि जनतेच्या समस्या सोडवण्यामध्ये आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन काम करू, एवढं मात्र आम्ही सांगू इच्छितो. जनता पार्टीतर्फे आणि वरिष्ठ नेता त्यांच्यातर्फे आम्हाला सर्वांना ही म्हणजे पक्षाने संधी दिली आहे. सगळे पदाधिकारी आपले सर्व जे निवडून आलेले पंचायत समितीचे मेंबर ते सगळे आभार मानत आहेत आमचे ज्येष्ठ नेत्यांचे. धारप साहेब, धैर्यशील दादा पाटील, रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व घडवून आणणार आहे. यवतमाळच्या उमरखेडमधून एक अतिशय खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर येते. 10वीच्या बोर्ड परीक्षेच्या गोपनीयतेवर आता मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. विज्ञान विषयाचा पेपर चक्क परीक्षा सुरू असतानाच अनेकांच्या मोबाईलवर फिरताना आढळल्यानं एकच खळबळ उडाली. सकाळी 11:24 हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं सांगितलं जातंय. एकीकडे शिक्षण विभाग कॉपीमुक्त अभियानाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे भर परीक्षेत पेपर मोबाईलवर येतोच कसा, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. या प्रकरणावर उमरखेडचे गट शिक्षणाधिकारी विजय बेतेवाड यांनी हा प्रकार आमच्या केंद्रावरचा नाही असं म्हणत हात झटकलेत. मात्र सीसीटीव्ही, भरारी पथकं आणि शिक्षकांनाही मोबाईल बंदी असताना हा पेपर बाहेर गेलाच कसा, कुंपणच शेत खात आहे का, अशी शंका आता उपस्थित होते. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी हा खेळ थांबणार का, की प्रशासन दरवेळेप्रमाणे हे प्रकरणही दबडण्याचा प्रयत्न करणार? या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता पालकांकडून केली जाते. आज 10वी बोर्ड परीक्षा विज्ञानचा पेपर आपल्या उमरखेड तालुक्यामध्ये एकूण 10 केंद्रावर घेतला जातोय आणि सदरील 10 केंद्रावर खूप चांगल्या पद्धतीने अतिशय पारदर्शकपणे परीक्षा पार पडलेली आहे. दररोज पेपर झाल्याबरोबर 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्याकडे रिपोर्टिंग होत असते. केंद्र संचालक हे प्रत्येक केंद्रावरचे प्रमुख असतात. प्रत्येक केंद्र संचालकाकडून आपण माहिती मागवलेली आहे कोणत्या केंद्रावर गैरप्रकार घडलेला आहे का, तर या बाबतीमध्ये कुठल्याही केंद्रावर गैरप्रकार घडलेला नाही, ती माहिती आपल्याकडे आलेली आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला त्या अनुषंगाने जी बातमी व्हायरल झाली तर त्या अनुषंगाने सांगू इच्छितो की त्यामध्ये कुठेही काही तथ्य नाही. आपल्या उमरखेड तालुक्यामध्ये 10च्या 10 केंद्र संचालकांच्या माध्यमातून आपण माहिती घेतलेली आहे. कुठेही असा प्रकार घडलेला नाही. ती बातमी अत्यंत चुकीच्या पद्धतीची आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येते. गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार असल्याच्या एका अफवेमुळे पेणमध्ये नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय. गॅस एजन्सी समोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. मात्र या सर्व प्रकारावर वरदान गॅस एजन्सीचे मालक अरविंद जैन यांनी महत्त्वाची स्पष्टोक्ती दिली आहे.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. घरगुती सिलेंडरचा पुरवठा सुरळीत असून तो वेळेवरच मिळणार आहे असं आवाहन त्यांनी केलंय. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सध्या मर्यादित असला तरी घरगुती वापराच्या सिलेंडरची कमतरता भासणार नाही असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. नागरिकांनी गॅस एजन्सी किंवा गोडाऊनवर गर्दी न करता ऑनलाईन बुकिंग करावं. सिलेंडर तुमच्या घरी किंवा सोसायटीत पोहोचवलं जाईल असं जैन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय. त्यामुळे पेणमधील जनतेला आवाहन आहे की अफवांना बळी पडू नका आणि विनाकारण गर्दी करून स्वतःची गैरसोय करून घेऊ नका. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे फक्त आपल्या पेट्रोलियम मिनिस्ट्रीच्या आदेशानुसार तिन्ही ऑइल कंपन्यांनी कमर्शियल गॅसचा सप्लाय पूर्णपणे थांबवलेला आहे. परंतु घरगुती गॅस ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून डोमेस्टिक सप्लाय पूर्णपणे चालू आहे. कंपनीकडूनही कुठल्याही प्रकारचा तुटवडा नाही आहे आणि ह्या बाबतीत आमच्या कंपनीने आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा तुटवडा येणार नाही आहे. फक्त बुकिंगची जी गॅप आहे म्हणजे मागील सिलेंडर घेतल्यापासून 25 दिवसानंतरच बुकिंग होतं आहे. ते रिफिल गॅप जो आहे तो कंपनीने एक सिस्टममध्ये टाकलेला आहे. त्यानुसार बुकिंगनुसारच सिलेंडर गावागावात पण येतील, जे पूर्वी पण यायचे, आणि शहरातसुद्धा डिलिव्हरी चालू आहे ती उद्यापासून मिळेल. आणि उद्यापासून आपण इथे दुकानावर हे जे काय एक थोडेसे सिलेंडर जे काही आजकाल दिलेले आहेत ते उद्यापासून पूर्णपणे बंद करतो. प्रत्येकाला आपण घरी सिलेंडर देण्याचा निर्णय घेतलेला आहे आज. मी सर्व गॅस ग्राहकांना विनंती करतो की कोणीही ऑफिसला सिलेंडर घेऊन येऊ नका. प्रत्येकाने बुकिंग करावे आणि बुकिंगनुसार सिलेंडर एक बुकिंग केल्यानंतर एक 7-8 दिवसाच्या आतमध्ये सिलेंडर मिळून जाईल. काही कोणाला त्रास होणार नाही. आणि जशी डिलिव्हरी ह्याच्यापूर्वी सुरू होती ती अशी डिलिव्हरी पेण शहरात आणि तालुक्यातील गावागावात सुरू राहील. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात अवैध सावकारी करणाऱ्यांविरोधात सहकार विभागानं आता कंबर कसली आहे. अवैध सावकारीच्या तक्रारींची दखल घेत सहकार आणि पोलीस विभागानं संयुक्तपणे रिसोडमध्ये 2 ठिकाणी मोठी झडती मोहीम राबवली आहे. महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमाच्या कलम 16 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. रिसोड येथील सचिन गणराज अप्पा गांजरे आणि चिखली येथील सुधाकर किसन टेकाळे या 2 संशयितांच्या घरावर 6 मार्च रोजी पथकानं छापे टाकले. या धाड सत्रात अनेक महत्त्वाचे दस्तऐवज आणि कागदपत्र सहकार विभागानं जप्त केलेत. आता त्यांची कसून चौकशी सुरू आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई पार पडली आहे. यामध्ये सहाय्यक निबंधक गजानन फाटे यांच्यासह महसूल आणि पोलीस दलाचे मोठे पथक तैनात होते. दरम्यान प्रशासनानं नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलंय. तुमच्या परिसरात जर कोणीही अवैध सावकारी करत असेल तर घाबरू नका. तुमची तक्रार जिल्हा उपनिबंधक कार्यालयात नोंदवा. तक्रारदाराचं नाव हे पूर्णपणे गोपनीय ठेवलं जाईल असं आश्वासन सहकार विभागानं दिलंय. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात पाण्याची टंचाई भासू नये यासाठी जिल्हा प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आलंय. अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि पाणी टंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याचे कडक निर्देश दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की जिल्ह्यात कुठेही पाण्यासाठी नागरिकांची वणवण होऊ नये याची जबाबदारी सर्व तहसीलदार, मुख्याधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांची असेल. ज्या गावामध्ये पाणी टंचाई जाणवेल तिथे तात्काळ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. विशेष म्हणजे सार्वजनिक जलस्रोतांमधून होणाऱ्या अवैध पाणी उपशावर आता प्रशासनाची करडी नजर असणार आहे. यासाठी तालुकास्तरीय विशेष पथकं स्थापन करण्यात आली असून नियमबाह्य पाणी उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तसंच ज्या गावांमध्ये दरवर्षी पाणी टंचाई भासते तिथं विहिरींचं अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव तातडीनं निकाली काढण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी दिलेत. भंडारा जिल्ह्यातून एक मनाला चटका लावणारी आणि सुन्न करणारी बातमी समोर येते. ज्या घरात लग्नाचे सनई चौघडे वाजणार होते तिथं आता शोककळा पसरली आहे. लाखादूर तालुक्यातील परसोडी पावळदना येथील 27 वर्षीय युवक राजेश अविनाश भेंडारकर यानं स्वतःच्या लग्नाला अवघे 4 दिवस शिल्लक असताना आत्महत्या केली आहे. राजेश हा चंद्रपूर येथील दालमिया कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीला होता. येत्या 16 मार्च रोजी त्याचा विवाह होणार होता. विशेष म्हणजे कालच नवरी मुलगी लग्नाची खरेदी करण्यासाठी राजेशच्या घरी आली होती. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. मात्र 12 मार्चला पहाटे 4 वाजेच्या सुमारास राजेशनं आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीनं गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. आनंदाच्या क्षणी राजेशने हे टोकाचं पाऊल का उचललं असा प्रश्न आता संपूर्ण गावाला पडलाय. घटनेची माहिती मिळताच पालादूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केलाय. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय.
अवघ्या 4 दिवसांवर लग्न असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परसोडी गावावर एक दुःखाचा डोंगर कोसळलाय. पोलीस आता या आत्महत्येमागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करतायत. गडचिरोली जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असं आवाहन जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी केलंय. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचं कारण सांगून जर कोणी कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा किंवा काळाबाजार करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय. जिल्हाधिकारी कार्यालयात आज भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कंपन्यांच्या वितरकांची तातडीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील गॅस पुरवठ्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सध्या व्यावसायिक सिलेंडरवर काही निर्बंध असले तरी घरगुती सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. विशेषतः आश्रमशाळा, रुग्णालय, शैक्षणिक संस्थांना प्राधान्यानं गॅस उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. तसंच नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक गॅस एजन्सीनं आपल्या कार्यालयाबाहेर टोल फ्री क्रमांक आणि उपलब्ध साठ्याची माहिती देणारे फलक लावणं बंधनकारक करण्यात आलंय. जर आपल्याला गॅस मिळवताना काही अडचण आली तर जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या 071322220007 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. त्यामुळे गडचिरोलीकरांनी घाबरून न जाता सिलेंडरची साठेबाजी टाळावं असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील पिंपळगाव इथं येत्या 20 मार्चपासून अध्यात्माची मोठी पर्वणी लाभणार आहे. पिंपळगाव इथं श्रीराम कथा आणि 108 कुंडी दत्तत्याग महायज्ञ या सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलंय. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झालाय. जोधपूर येथील परमपूज्य श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या मधुर वाणीतून ही श्रीराम कथा 20 ते 27 मार्च या कालावधीत संपन्न होणार आहे. संत हे समाजाचे मार्गदर्शक असून त्यांच्या माध्यमातूनच सनातन धर्माचं रक्षण होतं, हा उदात्त विचार घेऊन या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. पिंपळगावचे शिरोमणी गो उत्सव मूर्ती परमपूज्य श्री बालयोगी व्यंकट स्वामीजी महाराज यांनी पत्रकार परिषदेत या सोहळ्याची सविस्तर माहिती दिली. आजची तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे झुकत आहे. त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी आणि समाजात जनजागृती करण्यासाठी अशा संतांच्या सहवासाची आणि कथेची गरज आहे असं मत महाराजांनी व्यक्त केलंय. या आठवडाभर चालणाऱ्या सोहळ्यात भाविकांना महान तपस्वी संतांचं दर्शन घेण्याची आणि सनातन धर्माच्या ऊर्जेचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. हदगाव तालुक्यातील आणि परिसरातील हजारो भाविकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय. ही कथा आपण गेल्या वर्षी पण सुरुवात केली. एकच भाव आहे की या परिसरामध्ये, भारत देशामध्ये आणि सनातन धर्मामध्ये संतांची परंपरा आहे. संत हे समाजाचे मार्गदर्शक आहेत. समाजामध्ये, मानवामध्ये शांती नांदावी, धर्माधर्मामध्ये भानगडी होऊ नये आणि धर्माची संस्कृती संतांमुळं समाजामध्ये पूर्तता होत असते. संतांच्या माध्यमातून समाजाला मार्गदर्शन होत असते आणि सनातन हिंदू धर्म सुरक्षा हे संतांच्या माध्यमातून होत असते. म्हणून आमचा या परिसरातील एक भाव आमचा असा बनलेला आहे की या परिसरातील लोकांना संतांचं दर्शन व्हावं, त्यांचं बी कल्याण व्हावं. संतांच्या माध्यमातून भगवंताचं नामस्मरण भक्ती करण्याचं एक प्रोत्साहन मिळते, एक ऊर्जा मिळते. संत हे ऊर्जा आहेत. भगवंताचं नामस्मरण तपश्चर्या करून समाजाला एक दिशा चांगल्या पद्धती मिळत असते. म्हणून संतांच्या माध्यमातून तुम्हाला ऊर्जा मिळावी. या पंचकोशीमध्ये असे कधी कार्यक्रम झालेले नाहीत. छोट्याशा गावामध्ये कार्यक्रम करणं इतकं सोपं काम नाही आहे. बऱ्याच लोकांना वाटते बा की महाराज गेल्या वर्षी कार्यक्रम केले, यावर्षी कार्यक्रम करायचं, किती पैसा जमा होते की पैशासाठीच करायचे? अजिबात पैशासाठी नाही आहे. तर हे समाजाच्या कल्याणाकरता कार्यक्रम आहे. तुम्हा सर्वांना भगवंताच्या नामाची ऊर्जा आवश्यक आहे आणि ती ऊर्जा अशा माध्यमातून तुम्हाला मिळत असते. समाजातला तरुण वर्ग फार व्यसनाधीन होत चाललेला आहे. तरुण नष्ट होत चाललेला आहे. झाडं मोठमोठे नष्ट होत चालले. झाडाची भरपूर तोड चालू आहे. भरपूर तोड चालू आहे. त्याच्यामुळे झाडं सुद्धा कमी होत चालेत आणि मुलं सुद्धा, तरुण मुलं हे सुद्धा नष्ट होत चालले. म्हणून या माध्यमातून तरुणांना चांगली प्रेरणा मिळावी आणि या माध्यमातून वृक्ष हे झाडं सुद्धा संगोपन व्हावं. लोकांनी झाडं लावावं, प्लास्टिक मुक्त करावावं, प्लास्टिक सुद्धा वापरू नये, जमीन सुपीक व्हावी, याच्यासाठी गायीचं पालन करावं. याच्यासाठी हा कार्यक्रम आहे. समाजाला एक दिशा देण्यासाठी हा कार्यक्रम आहे. करमणुकीचा नाही
पैसा कमवण्यासाठी अजिबात नाही. का तर समाजामध्ये फिरते वेळेस समाजाकडून पैसा घेऊन कार्यक्रम करणं खूप काम अवघड आहे. इतकं काम सोपं नाही. माणूस लेकराला 10 रुपये देत नाही, पण आम्हाला एवढं सगळं फिरून सगळं सांगून लोकांना पटवून सांगावं लागते, बाबा तुमच्या हातून सत्कर्म घडावं. म्हणून हा कार्यक्रम तुम्हा सर्वांचा आहे. तुम्ही सर्व त्या कार्यक्रमात सहभागी आहात आणि तुमच्या सगळ्याच्या सहयोगातून कार्यक्रम. हा कार्यक्रम म्हणजे गेल्या वर्षी केला, यावर्षी केला, लोकांचे काही भ्रम असतील ते डोक्यातून काढून टाका. ही समाजाच्या कल्याणाकरता कार्यक्रम आहे. हे केवळ कारण पैसा कमवण्यासाठी अजिबात नाही. आम्ही गेल्या वर्षी कार्यक्रम केला, समाजाने भरपूर साथ केली, पण त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा बाकी भरपूर राहिलेली होती. पण लोकांनी समाजाने अजून सुद्धा भरपूर बाकी आहे. तरी पण आम्ही कार्यक्रम करतो. केवळ याचा एकच भाव आहे, समाज जागृती व्हावी, समाजामध्ये संघटना यावी, समाजाला दिशा चांगली मिळावी, समाजाच्या कल्याणाकरता हा कार्यक्रम. वाढत्या उन्हामुळे माणसांसोबतच निसर्गाचीही लाही लाही होते. अशा काळात उमरखेडमधून माणुसकी आणि निसर्ग प्रेमाचं एक उत्तम उदाहरण समोर आलंय. उमरखेडच्या श्री जगदंबा माता मंदिर परिसरातील ओसाड आणि खडकाळ टेकडीवर लावलेल्या झाडांना जीवनदान देण्यासाठी पर्यावरण प्रेमी आता सरसावलेत. येथील पर्यावरण मित्र वृक्ष सेवा समिती मागील 3 वर्षांपासून या टेकडीवर वृक्ष संवर्धनाचं कार्य करते. मात्र कडक उन्हामुळे या वृक्षांना पाण्याची नितांत गरज निर्माण झाली होती. समितीनं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील पर्यावरण प्रेमी श्री संदीप घाडगे यांनी झाडांची तहान भागवण्यासाठी स्वखर्चानं पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिलेत. यावेळी पर्यावरण मित्र वृक्ष सेवा समितीच्या वतीनं संदीप घाडगे यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले. या तृष्णा तृप्ती मोहिमेसाठी गजानन चौधरी, श्याम चेके, भागवत निखिल साकळे आणि इतर सदस्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून झाडांना पाणी घातलं. निसर्ग वाचवण्यासाठी केवळ वृक्षारोपण करून न थांबता त्यांचं संगोपन करणं ही काळाची गरज आहे. हेच उमरखेडच्या या निसर्ग मित्रांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 3रा आठवडा सध्या सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेत उमरखेडचे आमदार किसनराव वानखेडे यांनी आक्रमकपणे सहभाग नोंदवत आपल्या मतदारसंघासह राज्यातील विविध घटकांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधलं. आमदार वानखेडे यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत करताना राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचं कौतुक केलं. 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारा 50,000 रुपयांचा प्रोत्साहन भत्ता हा प्रामाणिक शेतकऱ्यांचा सन्मान असल्याचं त्यांनी सभागृहात नमूद केलंय. मात्र याच वेळी त्यांनी उमरखेड आणि महागाव तालुक्यातील प्रलंबित रस्त्यांचा प्रश्न लावून धरला. हिंगोली, वाशिम आणि पुसदला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामासाठी HAMP अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे. यामध्ये प्रामुख्यानं शेंबाळ पिंपरी ते उमरखेड आणि गुंज ते महागाव या रस्त्यांचा समावेश आहे. रस्त्यांसोबतच इसापूर डावा कालवा 16 ते 84 मधील नादुरुस्त बांधकामासाठी तातडीनं निधी मिळावा अशी मागणी करत त्यांनी यवतमाळच्या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी निधी मंजूर केल्याबद्दल सरकारचे आभार मानले. याशिवाय चर्मकार समाजाच्या विकासासाठी आरटी आणि बार्टीच्या धर्तीवर रार्टी संस्थेची निर्मिती करण्यात यावी ही त्यांची मागणी सभागृहात चर्चेचा विषय ठरली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो अर्थसंकल्प सादर केला आहे त्यांना मी या ठिकाणी समर्थन देण्यासाठी आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे की या देशाला 2047 पर्यंत जगामध्ये प्रथम क्रमांकावर नेण्याचं, आणि त्याच दृष्टिकोनातून या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सुद्धा स्वप्न आहे की या महाराष्ट्राला 2047 पर्यंत विकसित करण्याचं, आणि त्याच अनुषंगाने हा अर्थसंकल्प सादर केला आहे. सर्व दृष्टिकोनातून अर्थसंकल्प सादर केला आहे. अध्यक्ष महोदय, हा देश कृषी प्रधान देश आहे आणि या जगाचा पोशिंदा माझा बळीराजा शेतकरी जगला पाहिजे. या दृष्टिकोनातून निवडणुकीच्या काळामध्ये जे अभिवचन दिलं होतं की शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते माफ करू, आणि काही काळ लागला, परंतु या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांचं 2 पर्यंत कर्ज माफी करून शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी अभिवचन दिले की जे अभिवचन दिलं ते ह्या ठिकाणी पूर्ण केलं. वास्तविक पाहता या देशातला शेतकरी जगला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून अतिशय सुंदर असा अर्थसंकल्प मांडला. एवढंच नव्हे की जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करत गेले त्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी होत नव्हती, परंतु ह्या ठिकाणी त्यांना सुद्धा प्रोत्साहनपर 50,000 रुपये देऊ केले.
आणि अतिशय सुंदर असा प्रकल्प ह्या ठिकाणी अर्थसंकल्प मांडला. त्याचबरोबर मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण ह्यांना सुद्धा सगळे विरोधक म्हणत होते की येणाऱ्या काळामध्ये तो सुद्धा निधी ह्या ठिकाणी बंद करण्यात येईल. परंतु त्या लाडक्या बहिणीला सुद्धा अभिवचन दिलंय की हा 1500 रुपये निधी नियमित चालू राहील. एवढंच नव्हे तर माझ्या या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी सर्व संतुलित विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून 4ही स्तंभाला ह्या ठिकाणी प्रगतिशील स्तंभ असो, शाश्वत असो, सर्वसमावेशक असो, सुशासन असो, या सर्व स्तंभाला प्राधान्य दिले. अध्यक्ष महोदय, एवढंच नव्हे तर कृषीला महाराष्ट्र आज कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञान वापरण्याच्या दृष्टिकोनातून त्याला सुद्धा महत्त्व दिलं. 30 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना ह्याचा निश्चित फायदा होणार आहे. अध्यक्ष महोदय, ह्या महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक शेती होणं अत्यंत आवश्यक आहे, कारण सर्वसामान्याचं ह्या ठिकाणी आरोग्य बिघडत आहे. आज कॅन्सरसाठी मोठे आजार होत आहे. अध्यक्ष महोदय, त्या दृष्टिकोनातून 5 लाख हेक्टर शेती नैसर्गिक शेती झाली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून सुद्धा ह्या ठिकाणी उपाययोजना करण्यात आहे. एवढंच नव्हे तर वीज ऊर्जा हे सुद्धा स्वावलंबन होण्याच्या दृष्टिकोनातून सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, हरित क्रांती, हायड्रोजन प्रकल्पांना सुद्धा ह्या ठिकाणी चालना देण्यात आली. एवढंच नव्हे तर अध्यक्ष महोदय, स्वित्झर्लंडमध्ये जाऊन दावोस येथे जागतिक आर्थिक परिषद घेऊन जवळपास 18 देशांनी त्या ठिकाणी समर्थन दिलं आणि जवळपास 30 लाख कोटी गुंतवणूक सामंजस्य करार केला. एवढंच नव्हे तर 40 लाख रोजगार निर्मिती ह्या ठिकाणी होणार आहे. ह्या ठिकाणी उद्योगाला सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं. त्याचबरोबर शिक्षणाला सुद्धा महत्त्व दिलं. महाराष्ट्रामध्ये जे दळणवळण आहेत, मेट्रो असो, रेल्वे असो, भुयारी मार्ग असो, सागरी सेतू असो, किनारी मार्ग असो, शक्तीपीठ मार्ग असो, एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाणारे मुख्यमंत्री बळीराजा शेतपांदन रस्ते सुद्धा यांना महत्त्व दिलंय. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये काही रस्ते खराब आहेत. सेंबाळ पिपरी असो, मुळावा असो की पळशी असो, ह्या ठिकाणचा रस्ता होणं नितांत गरज आहे. त्याचबरोबर वाशिम येणारा खंडाळा असो, सावरगाव बंगला असो, वानेगाव पारडी असो की पळशी असो की उमरखेड असो, त्याचबरोबर पुसदूरून जाणारा गुंज असो, सवना असो, महागाव असो, महागाव करजगेंड हिवरा रस्ता असो, हे रस्ते सुद्धा त्या ठिकाणी पूर्णत्वाकडे जाण्याची नितांत गरज आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचा विकास साधत असताना माझ्या मतदारसंघाला सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळावा या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी दळणवळणाच्या साठी या रस्त्याला ह्याच्या निधीतून त्या ठिकाणी पैसे मिळावे अशी मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, मी अभिनंदन करतोय की यवतमाळ जिल्ह्याचा जो विमानतळ आहे त्यासाठी सुद्धा ह्या ठिकाणी वेगळा निधी दिला, त्यासाठी सुद्धा अभिनंदन करतोय. एवढंच नव्हे तर वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प ह्या ठिकाणी राबवला. माझ्या मतदारसंघामध्ये उर्धव पेनगंगा प्रकल्प ऑलरेडी त्या ठिकाणी झालेला आहे. माझ्या मतदारसंघामध्ये इसापूर डावा कालवा आज रोजी पूर्णत्वाकडे गेला. जवळपास तो 15 ते 84 किलोमीटर आहे. एवढंच नव्हे तर 0 ते 15 किलोमीटर दुरुस्तीसाठी त्या ठिकाणी निधी मिळालेला आहे. माझे अध्यक्ष महोदय, या माध्यमातून विनंती आहे, 16 ते 84 किलोमीटरमध्ये काही नादुरुस्त झाले आहेत, काही पूर्वीचे जे स्ट्रक्चर आहेत खराब झाले, त्या ठिकाणी पाण्याची गळती सुरू आहे आणि पूर्ण जे क्षमता असते त्या प्रमाणात ते कालवा वाहत नाही. त्यासाठी एक वेगळा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा अशी मी विनंती करतो. त्याचबरोबर सन्माननीय अध्यक्ष महोदय, ह्या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी निधी दिलेला आहे, त्यासाठी सुद्धा अभिनंदन करतोय. त्याचबरोबर एक विनंती करतोय, आरटी बार्टी आहे त्याप्रमाणे चर्मकार समाजासुद्धा साठी रार्टी संस्था निर्माण करावी अशा प्रकारची विनंती करतोय. अध्यक्ष महोदय, वेळात वेळ काढून मला ह्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं अभिनंदन करून मी पुनश्च एकदा या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अर्थसंकल्प मांडला, त्या अर्थसंकल्प
हिंगोली लोकसभेचे खासदार नागे पाटील आष्टीकर यांनी दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या आंदोलनाला भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केलाय। पेन्शनधारकांच्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी खासदार आष्टीकर आता संसदेत आवाज उठवणार आहेत। 10 मार्च रोजी झालेल्या या भेटीदरम्यान खासदारांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली आणि त्यांच्या वेदना जाणून घेतल्या। पेन्शनमध्ये वाढ व्हावी, वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यांसारख्या न्याय्य मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। पेन्शनधारकांच्या या लढ्यात मी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असा विश्वास नागेश पाटील आष्टीकर यांनी केलाय। इतकंच नाही तर येणाऱ्या काळात हा प्रश्न संसदेत अतिशय प्रभावीपणे मांडून केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पूर्ण सहकार्य करू असं आश्वासनही त्यांनी समितीला दिलंय। खासदारांच्या या भेटीमुळे आपल्या मागण्यांना आता दिल्लीच्या तख्तावर योग्य न्याय मिळेल अशी आशा पेन्शनधारकांकडून व्यक्त केली जाते। मैं पिछले साल भी आपके इस मोर्चे पे आया था और बड़े दुख की बात है कि इतने साल से आप सब जन इतना संघर्ष कर रहे हो, ये उम्र में संघर्ष कर रहे हो और आपकी बात सुनी नहीं जा रही है। हम भी अपनी तरफ से पूरी कोशिश कर रहे हैं और उम्मीद है कि ये सेशन में तो कम से कम हम अपनी बात रख सके और आपको न्याय मिल सके। हम पूरी तरह से आपके साथ में हैं और हमारी पार्टी भी आपके साथ में है और हम पूरी कोशिश करेंगे ये बारे में कि आपका समस्या सरकार तक पहुंचाए और आपको लाभ मिला के दे। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।